हरे कृष्ण। देखो, भक्ति के बिना तो जग है सुना। भक्ति एक ऐसा सब्जेक्ट है कि मनुष्य जीवन का सार्थक है। इसलिए भक्ति करनी चाहिए। तन मन धन सब भगवान के चरण में अर्पण करना चाहिए। भगवान भी गीता में नहीं कहते सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, हम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। मैं तुझे सब पापों से मुक्त कर दूंगा अर्जुन, तू ओनली फॉर मुझे शरण आ जा, मामेकं, मुझे एक को। तो हमें भगवान को शरण जाना चाहिए। शरण माने क्या होता है? शरण माने भगवान की आज्ञा का पालन करना, जो हर संत ने किया। फिर भगवान की आज्ञा का पालन क्या होता है? धर्म से कार्य करना, सत्य बोलना, सुबह ब्रह्म मुहूर्त में उठो, भगवान की भक्ति करो, पूजा करो, षोडोपचार, और जय जय बेटे भूत ते मानिजे भगवंत। सब भूतों में, सब जीवों में परमात्मा है, ये ध्यान में रखना। और सब भूतों के साथ वैसा ही व्यवहार करना, तसाच व्यवहार सर्वांसोबत करावा। अशा प्रकारे तुम्ही वागल्यावर तुमच्या जीवनात भक्ती रूपी कमळ फुलून जाईल आणि त्याचा सुवास सर्वत्र दळवळेल, आणि त्यामुळे काय होईल? तुमच्या जीवनाचे सार्थक होईल। म्हणजे मनुष्य जन्म हा कशा करता आहे? मनुष्य जन्म हा फक्त सेवा करता आहे, म्हणजेच त्या परमेश्वराची सेवा जो चराचरात व्याप्त आहे, त्याला आपण कृष्ण म्हणतो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तर श्रीकृष्ण भगवंताला काय काय काम आहेत? जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय, आदि भौतिक, आध्यात्मिक आणि आदि दैविक असे तिन्ही प्रकारचे ताप नष्ट करतात परमेश्वर। त्या परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, त्या परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे, तरच तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक विकास होईल। तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करल। जसं जनाबाईचे परमेश्वर काम करत होता, जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी। म्हणजे जनाबाई शेण गोमातेचं भरायला जात असे, त्यावेळेस हा परमात्मा परमेश्वर तिच्या पाठीशी उभा राहत असे की संतांचं सुद्धा काम हा परमेश्वर करतो। म्हणून आपण आपल्या आत्म्याशी म्हणजेच परमात्म्याशी एक रूप होणं, जीवनामध्ये एक टार्गेट मनुष्याने केलं पाहिजे की भगवत प्राप्ती मला झाली पाहिजे, तरच माझ्या जीवनाचं सार्थक आहे, अन्यथा सर्व काही नाशवंत आहे, हे लक्षात आलं पाहिजे। जीवन हे स्वतः करता नसून जीवन हे परमेश्वरा करता आहे, हे लक्षात असणं नामे भक्ती। स्वतःसाठी भोग नव्हे, तो निव्वळ रोग आहे। जे लोक स्वतःसाठी भोग इच्छितात ते निव्वळ, त्याचा जो रिझन आहे ते दुःखच आहे। आणि जे परमेश्वर प्रीत्यर्थ करतात तो आनंद आहे। म्हणून परमेश्वर प्रीत्यर्थ जी कर्म केली जातात तीच सत्कर्म आहेत, आणि ती सत्कर्म केल्यावरी भगवंत नाही दुरी।
म्हणजे सत्कर्म म्हणजे काय हे तुम्हाला पहिले लक्षात आणलं पाहिजे तुम्ही, की सत्कर्म म्हणजे काय. सत्कर्म म्हणजे परमेश्वर प्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या कार्याला सत्कर्म म्हणतात. सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, सत्कर्म भगवंताला अर्पण केलेली कर्म. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरामध्ये भोजन बनवता, ते भोजन श्रीकृष्ण अर्पणमस्तु तुदीयमस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहान सम्मुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर. अशा प्रकारे भोग लावला जातो भगवंताला. आणि मग भगवंताच्या समोर तो भोग ठेवावा. पाणी 3 वेळा फिरून घ्यावे आणि अशा विविध क्रिया कराव्यात. भोग लावल्यावरी तो भोग मग तुम्ही प्रसाद रूपी जर ग्रहण केला तर तुम्हाला रोग होणार नाही ना, तुमच्या जीवनामध्ये शरीरामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून परमेश्वराला भोग लावल्यानंतर ना त्यातील जे दोष आहेत ते निघून जातात. परंतु डायरेक्टली जर आपण म्हणजे ग्रहण केला काही अन्न या काय जेवण, तर त्याच्यामध्ये दोष असतो आणि तो दोष आपल्या जीवनामध्ये आपल्याला शारीरिक इडापिडांना तो कारणीभूत ठरतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर तो पहिला भोग परमेश्वराला लावला पाहिजे. मीराबाईला ज्यावेळेस विष दिले होते दुधामध्ये त्या राणाने, त्यावेळेस मीराबाईला भक्ताला, प्रत्येक भक्ताला ही सवय असते की भगवंताला भोग लावूनच ते ग्रहण करायचं असतं. ज्यावेळेस मीराबाईने तो भोग भगवंताला लावला त्यावेळेस त्याच्यामधील जे विषाचा जो गुणधर्म आहे तो नष्ट झाला. आणि मग त्या मीराबाईने ज्या वेळेस ते दूध पिलं त्यावेळेस मीराबाईला विषाने बाधा केली ना, याचं कारण असं झालं की भगवंताला भोग लावल्यानंतर त्या विषाचा जो परिणाम आहे तो शून्य झाला. म्हणून भगवंताला भोग लावतात है ना. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. रंगी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. शेवटचं कडवं काय आहे, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. म्हणून बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. है ना. परमेश्वर शिवाय या जीवनात हाय तरी काय मला सांगा. विचार करून पहा. सारासार विचार हरिपाठ. ज्ञानदेव म्हणतात सारासार विचार कर. या जगाला मंथून त्याच्यामध्ये फक्त परमेश्वरच आहे हे जाणून घेऊन परमेश्वराला शरण जाऊन जाग ओ लोक दामात, तरच तुझे कल्याण आहे जगात. जय श्री कृष्ण.